नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि या बैठकीत कोरोना निर्बंध हटवण्याबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तर राज्यात गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाहीये आणि यावरूनच विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर राज्य सरकार याबाबत आता काय निर्णय घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात आज महत्त्वाची बैठक सध्या राज्य मंत्रिमंडळाची सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत चर्चेची देखील शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होण्याची शक्यता आहे? राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे आणि या बैठक जी आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व मंत्री उपस्थित आहे. खास करून या बैठकीमध्ये 2-3 महत्त्वाचे विषय येणार आहेत. ते धार्मिक कार्यक्रम जे साजरे करण्यात आहेत त्यावर जे निर्बंध आहेत आणि कोरोना काळामध्ये जे निर्बंध लावण्यात आले होते ते निर्बंध हटवण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये चर्चा होणार आहेत आणि काही निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टिकोनातून यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल. दुसरा विषय यामध्ये असा आहे की कोरोना काळामध्ये ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हेही मागे घेण्याचा विषय या ठिकाणी बैठकीमध्ये ठेवण्यात आला असल्याची माहिती येत आहे. तर तिसरी जी महत्त्वाची बाब आहे ती की बैलजोड्या शर्यतीमध्ये ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबतची ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. कारण गुढीपाडवा हा मोठा सण साजरा करण्यात येणार आहेत आणि त्या गुढीपाडव्यामध्ये मराठी माणूस हा आपला नवीन वर्ष म्हणून साजरा करतो आणि या सण साजरा करत असताना कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री यांनीही याबाबतची जी सूचना आहे ती मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे आणि जे नियम आहेत त्यामध्ये कुठे शिथिल करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याबाबतची भूमिका या मंत्रिमंडळामध्ये मांडण्यात येणार आहे. त्यामुळे ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. निश्चितच विनोद, गुढीपाडवा अतिशय तोंडावर येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे आता या शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राज्य मंत्रिमंडळाच्या या सुरू असलेल्या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांबाबत काय निर्णय होतो याकडे देखील सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. धुळे शहराजवळ असलेल्या मोराणे परिसरातील जवाहर सहकारी सूतगिरणीतील कॉटन मिक्सिंग विभागात अचानक आग लागली. सूतगिरणीत कापूस असल्यानं काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलंय. या आगीत सूतगिरणीतील कॉटन मिक्सिंग यंत्रासह सूतगिरणीत साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे जळून खाक झालाय. तर अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दीपक, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे, काय माहिती मिळते? धुळे शहराजवळचं मोराणे परिसरातली ही सूतगिरणी खरं तर अतिशय जुनी सूतगिरणी आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाचं या ठिकाणी जिनिंग प्रेसिंग होत असते. आज अचानक दुपारच्या वेळेस या ठिकाणी आग लागली. खरं तर या संपूर्ण सूतगिरणी परिसरामध्ये एक मिक्सिंग विभाग आहे आणि त्या मिक्सिंग विभागातला एका यंत्रामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्या ठिकाणी अचानक आग लागल्याचं आता बोललं जातंय. मात्र नेमकी सगळी घटना कशामुळे घडली अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र पाहता क्षणी ज्या ठिकाणी आगीने रुद्ररूप धारण केलं आणि आग मोठ्या प्रमाणात वाढली आणि या ज्या विभागात हा सगळा प्रकार घडला ज्या ठिकाणी दुर्घटना घडली नेमकं त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस देखील साठवून ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर काही रफ कापूस त्या ठिकाणी होता आणि कापसाने अचानक पेट घेतल्यामुळे आग वाढतच गेली. त्याच वेळेस त्या ठिकाणी जे काही कर्मचारी उपस्थित होते त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढी मोठ्या प्रमाणात होती की आगीचे लोड मोठ्या प्रमाणात वाढत होते. त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी धुळे महानगर पालिकेचे अग्निशमनचे बंब आहेत ते मागवण्यात आले आणि 2 अग्निशमन बंबांनी त्या आगीवरती नियंत्रण मिळवले. आता आग नियंत्रणात आलेली आहे. या ठिकाणी कापूसही मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेला आहे. यंत्र जे होतं ते देखील या ठिकाणी जळालंय. नेमकं किती नुकसान, एक प्राथमिक अंदाजे 14 ते 15 लाखाचं नुकसान झालंय. मात्र नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ही सूतगिरणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस असतो. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेत नुकसान मात्र नेमकं झालेलं. बरं, निश्चितच दीपक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
बातमी नागपुरातून. नागपूरच्या मेडिकल चौकात स्टार बसला भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नागपूरची ही दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये स्टार बसला आग लागलेली आहे आणि या आगीत स्टार बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नागपूरची ही दृश्य. नागपूरमध्ये स्टार बसला अतिशय भीषण अशी ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झालेली आहे. सुदैवानं यात कुणीही नसल्यामुळे जीवितहानी मात्र झालेली नाही. आणि आता बातमी आहे गडचिरोलीतल्या भीषण अपघाताची. भरधाव ट्रकनं स्कूल व्हॅनला धडक दिल्याची घटना घडली. यात 10 विद्यार्थी जखमी झालेत. गडचिरोलीमधल्या नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी स्कूल व्हॅन पंक्चर झाल्यानं दुरुस्तीसाठी उभी होती. त्यावेळी छत्तीसगडहून येणाऱ्या ट्रकनं व्हॅनला धडक दिल्यानं व्हॅन पलटली आणि या व्हॅनमध्ये असलेले 10 विद्यार्थी जखमी झाल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती ही सध्या गंभीर आहे. ट्रकची अपघातानंतर झालेली अवस्था पाहिल्यास हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश, नेमका हा अपघात कशामुळे झाला आणि आता किती यामध्ये नुकसान झालंय, किती जण गंभीर आहेत? आपण अपघाताची दृश्य बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते. या ठिकाणी एका खासगी कॉन्व्हेंट शाळेतले हे विद्यार्थी होते आणि हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना व्हॅनमध्ये होते. मात्र व्हॅन पंक्चर झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या कडेला व्हॅन उभी ठेवून दुरुस्ती केली जात होती. त्यावेळी छत्तीसगडहून एक भरधाव वेगाने येणारा ट्रक होता. त्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने व्हॅनला धडक दिली आणि तो ट्रक कडेला जाऊन विजेच्या खांबाला लागला. मात्र त्या धडकेनंतर व्हॅन तिथेच पलटली आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्यामध्ये जखमी झाले आणि काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे, काहींच्या हाताला पायाला लागलं. या विद्यार्थ्यांना तातडीच गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 विद्यार्थ्यांची प्रकृती काहीशी गंभीर आहे. आता उपचार सुरू आहे. मात्र घटना माहीत होतात तात्काळ पालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे. एकूण आपण जर बघितली तर परिस्थिती जर विद्यार्थ्यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. मोठी गंभीर दुर्घटना टळलेली आहे कारण ट्रक ज्या पद्धतीने भरधाव वेगात होता आणि जाऊन जो व्हॅनला धडक करत त्या विजेच्या खांबाला लागला त्यातून ती आपल्याला गंभीरता लक्षात येऊ शकते. मात्र विद्यार्थी आता जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निश्चितच महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. अहमदनगर वन खात्यात चाललेल्या अनागोंदी कारभाराला न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडल्यानंतर अधिकाऱ्यांचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत. 16 वर्ष एकाच ठिकाणी नोकरी केलेल्या सहाय्यक उपवन संरक्षक रमेश देवखिळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत राखीव वनक्षेत्रामधून रस्ता करून पाईपलाईन केली आहे. राखीव वनक्षेत्रामधून भावाच्या शेतासाठी रस्ता आणि पाईपलाईन काढल्यानं हे समोर आलेलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीमध्ये वनविभागाचा राखीव वनक्षेत्र आहे आणि याच वनक्षेत्राला लागून रमेश देवखिळे यांचे बंधू बाबूराव संभाजी देवखिळे यांची जमीन आहे आणि जमिनीत जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि मग त्यासाठी रमेश देवखिळे यांनी नियमांची मोडतोड केली. त्या वनक्षेत्रात उद्यान आणि काष्टकुटी बांधायची होती. मात्र राखीव वनक्षेत्रात हे बांधता येत नाही असं दाखवत त्यांनी हे बांधकाम केलं आणि भावाच्या जमिनीमध्ये आणि त्यासाठी त्यांनी ती जमीन देखील दानपत्र लिहून घेतली. बबनराव पाचपुते वनमंत्री असताना अहमदनगर 3 ठिकाणी काष्टकुटी बांधल्या गेल्या. त्यापैकी एक निवासामध्ये आणि एक अहमदनगरच्या चांदबी मलावरती. त्यापैकी 3री काष्टकुटी जी आहे ती श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरामध्ये ही काष्टकुटी आहे. बेलवंडी जो फाटा जो आहे त्या फाट्यापासूनच ही इमारत जी आहे तुम्हाला बाहेरून दिसत नाही परंतु मध्ये आल्यावरती ही दिसते. आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की बाबा या काष्टकुटीचं उद्घाटन बबनराव पाचपुते हे वनमंत्री होते. त्यावेळी सुरेश धस महसूल मंत्री होते. त्या काळामध्ये त्या काष्टकुटी ज्या बांधल्या गेल्या त्या उद्घाटनाचा हा एक शिलालेख आहे. त्याच्यामध्ये शेवटला आहे की रमेश देवखिळे वनक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा, जागा दानपत्र श्री बाबूराव
संभाजी देवखळे. हे रमेश देवखळे ते RFO होते तत्कालीन, हे यांचे बंधू आहे. या तिन्ही त्या काष्ठकुटी बांधल्या गेल्या होत्या. त्यामध्ये पर्यटकांना आकर्षक केंद्र बनावं म्हणून या काष्ठकुटीचं आयोजन केलं होतं. पण बबन ते देवखळे जे आहेत, रमेश देवखळे यांनी मात्र या ठिकाणी आपला स्वार्थ पाहिला आणि वन खात्याच्या रिझर्व्ह जागेमध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधता येत नाही असं दाखवून या ठिकाणी त्या भावाची जागा घेतली आणि ती दानपत्र जे आहे ते बनवून घेतलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेकसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तर अहमदनगरमधला हा प्रकार आपण पाहतोय. वन खात्यात चाललेल्या अनागोंदी कारभाराचा हा प्रकार खरं तर समोर आलेला आहे. रमेश देवखळे यांनी आणखी एक कारनामा केलाय. राखीव वनक्षेत्रातून स्वतःसाठी रस्ता बांधून घेतला, शेतीसाठी पाईपलाईन देखील त्यांनी टाकली. याबाबतच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. साहेबराव, वन खात्यातील भ्रष्टाचार खरं तर आणखीन एक समोर आलेला आहे आणि राखीव वनक्षेत्रामधूनच रस्ता बांधण्यात आला. काय या बाबत अधिक माहिती? प्राजक्ता, हा अतिशय धक्कादायक आहे. जेव्हा न्यूज 18 लोकमतने पहिल्यांदा हा घोटाळा उघडकीस आणला होता, त्यानंतर आपल्याकडं रमेश देवखळे सहाय्यक वन संरक्षक जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आलेल्या. आजही जवळपास माझ्याकडं 3 ते 4 तक्रार आलेल्या आहे की त्याची चौकशी कधी झालीच नाही. ह्या सगळ्या चौकशी दाबलेला आहे. आपण जर हा घोटाळा पाहिला तर याच्यामध्ये झालेला असं आहे की ते पर्णकुटी जे आहेत ते बांधण्यात आली होती. त्याच्यामध्ये नगरमध्ये 3 ठिकाणी हे बांधकाम झाले होते. नेवासा असू द्या किंवा चांदबिबी मल असू द्या, आणि एक येथे आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलोंडी येथे बांधली होती. पण बेलोंडीमध्ये ज्यावेळेस रमेश देवखळे तिथे वनक्षेत्र अधिकारी होते, त्यांच्या अधिकारामध्ये ते क्षेत्र होतं. त्यांनी त्यांच्या बाजूला लागूनच, वन खात्याच्या बाजूला लागून त्यांच्या भावाची एक जमीन आहे आणि त्या जमिनीला पूर्वी रस्ता नव्हता. त्यांनी असं डोकं चालवलं की याच्यामधून राखीव वनामधून कधीही कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा कुठल्याही स्थानिक लोकांना त्याच्यामधून बांधकाम असू द्या किंवा पाईपलाईन असू द्या किंवा रस्ता असू द्या, कुठलंही बांधकाम हे सगळं करता येत नाही. तरीसुद्धा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्या भावाच्या जमिनीसाठी रस्ता केला आणि त्या भावाकडून जर 5 गुंठे जमीन जी आहे तर ती आपल्या वन खात्याच्या नावाने केली होती. ज्या ठिकाणी ही बिल्डिंग बांधली त्यांनी असं सांगितलं होतं की बा या ठिकाणी राखीव वन क्षेत्रामध्ये बांधकाम करता येत नाही म्हणून ते घेतलेलं आहे. मग जर बांधकाम करता येत नाही म्हणून हे जर घेतलं असेल तर आधीच्या 2 ठिकाणी झालेलं बांधकाम अनलिगल आहे का हे तपासून. मुळामध्ये शासकीय मंत्रीला वन खात्यामध्ये बांधायला परवानगी असते, पण खाजगी लोकांना रस्ता किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या करता येत नाही. रमेश देवखळे यांनी जवळपास 16 वर्ष अहमदनगरमध्ये एकाच ठिकाणी आहे. त्यामुळं त्यांना याच्यामधल्या सगळ्या खाचाखुचा माहीत आहे. त्यामुळं इतर अधिकारी बोलायला तयार होत नव्हते. आत्ता जेव्हा आपण ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ह्या बातम्या दाखवतोय, वन खात्याचा भ्रष्टाचार पुढे आणतोय, तसंच्या लोकांच्या आपल्याकडं तक्रारी यायला सुरू झालेल्या आहेत. या सर्व प्रकरणामध्ये आज नाशिकचे SP ते उपमुख्य वन संरक्षक जे आहेत ते 2 दिवसापासून ह्या प्रकरणाचा तपास करताय. याच्यामध्ये यापूर्वी तक्रारी झाल्या होत्या, परंतु रमेश देवखळे यांनी वेळोवेळी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा कारवाई होत नव्हत्या. त्यामुळं आपल्याकडे जास्त न्यूज 18 लोकमत लोक येत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये रमेश देवखळेवरती आता तरी कारवाई होणार आहे का हा एक प्रश्न आहे. कारण ज्या ठिकाणी आपल्या 1980चं जे कलम आहे वन खात्याचं, त्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा रस्ता बांधलेला आहे. आणि जर हा रस्ता त्यांनी बांधला होता त्याचा निश्चितच साहेबराव, खरं तर आता यांच्यावर काय कारवाई होते आणि कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं आता आरोपींच्या DNA चाचणीची मागणी केली आहे. माझ्यावर सातत्यानं खोटेपणाचा आरोप होत आलाय, म्हणून मी स्वतःचं DNA टेस्ट करून त्याचा रिपोर्ट हायकोर्टात सादर केला. त्यामुळे आता आरोपी कुचिक यांनीही आपला DNA टेस्ट रिपोर्ट सादर करावा, जेणेकरून त्यांनी माझ्यावर अत्याचार केले की नाही हे सिद्ध होईल, अशी भूमिका पीडित तक्रारदार युवतीनं केली आहे. माझी जी काही भूमिका असेल ती मी स्पष्ट करते की 14 जानेवारीला मी मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये माझी DNA टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट मी हायकोर्टला सादर करणार आहे. याच्यामधून रघुनाथ कुचिक जे म्हणतात की बाबा मी बापच होऊ शकत नाही किंवा माझी पुरुषार्थाची
मी फर्टाईल आहे की इनफर्टाईल आहे याची टेस्ट केली आणि याच्यातून ज्या प्रकारचं जो काय रिझल्ट आला आहे तो समोर, ते जे खोटे आपल्याला सांगतायत तर याच्यातून ती सिद्ध होईल. तिकडे कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात भटक्या कुत्र्यानं धुमाकूळ घातला असून 5 जणांचा चावा घेतलाय. कुत्र्याचा हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. एका महिलेवर या कुत्र्यानं मागून हल्ला केल्याचं यामध्ये दिसून येतंय. ही महिला जमिनीवर कोसळल्यानंतर कुत्र्याचे तिने लचके तोडायला सुरुवात केली. मात्र स्थानिक युवकांनी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावलं. अखेर विक्रमनगर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्याला पकडण्यात यश आलंय. महानगरपालिकेनं या कुत्र्याला अखेर जेरबंद केलंय. गेल्या 2 दिवसांपासून या कुत्र्याचा परिसरात धुमाकूळ सुरू होता. 5 जणांना त्यानं चावा घेतला होता. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.